नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या भूगोलच्या लेक्चरमध्ये. गेले काही दिवस सातत्यानं आपण भूगोल इयत्ता 10वीच्या भूगोलचा अभ्यास करतोय. मागच्या आपल्या लेक्चरमध्ये, मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण भारत आणि ब्राझील यांचा स्थान आणि विस्तार पाहिला आणि आपण पाहिलं होतं की इयत्ता 10वीच्या सिलेबसमध्ये, इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण ब्राझील आणि भारत यांचा तुलनात्मक अभ्यास, भौगोलिक दृष्टिकोनातून तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण ब्राझील आणि भारताचं स्थान आणि विस्तार पाहिलं. त्यामध्ये आपण त्या देशामध्ये ते देश कोणत्या गोलार्धामध्ये आहेत, त्यांच्या कोणत्या खंडामध्ये आहेत, आजूबाजूला कोणते सागर महासागर आहेत, त्यांच्या आजूबाजूला कोणकोणते देश आहेत यांचा आपण अभ्यास केला होता. आजच्या आपल्या या लेक्चरमध्ये, आजच्या आपल्या या लेसनमध्ये आपण भारत आणि ब्राझीलची प्राकृतिक रचना पाहणार आहोत आणि सोबतच त्यांची जलप्रणाली पाहणार आहोत. प्राकृतिक रचना करत पाहत असताना त्याच्यामध्ये कोणकोणते पठार आहेत, कोणकोणते भौगोलिक रचना त्याची कशी, कोणकोणते पठार आहेत, कोणकोणते मैदान आहेत, कोणकोणते पर्वत आहेत, शिखर आहेत यांचा आपण अभ्यास करणार आहोत. जलप्रणालीमध्ये कोणकोणत्या प्रमुख नद्या आहेत, त्यांच्या उपनद्या कोणत्या आहेत, बरोबर आहे. या सगळ्यांचा अभ्यास आपण आपल्या आजच्या या प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली या आपल्या तिसऱ्या लेसनमध्ये आपण करणार आहोत. आपण जे पुस्तकातल्या पेज क्रमांक 14वर ज्यावेळेस येतो आणि आपला जो लेसन आहे प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस तुम्हाला भारताचा जो प्राकृतिक नकाशा आपल्याला या ठिकाणी दिला आहे आणि त्या नकाशाचा अभ्यास करून आपल्याला खाली काही प्रश्न विचारले, बरोबर आहे. तर त्या नकाशाचा आपल्याला अभ्यास करायचा आणि त्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे. जसं की पहिला प्रश्न आपल्याला विचारला की भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस असेल. तर नकाशावर आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला सूची दिली आणि सूचीचं ज्यावेळेस आपण निरीक्षण करतो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारची जी उंची आहे ती वेगवेगळ्या रंगाने आपल्याला दर्शवलेली दिसते. 6000पेक्षा जास्त उंचीचा जो प्रदेश आहे, 6000पेक्षा जास्तीचा, तर तो गडद लाल रंगानं आणि थोड्याशा खाकी रंगाने आपल्याला त्या ठिकाणी रंगवलेला दिसतो. आणि आपण ज्यावेळेस हा रंग शोधण्याचा प्रयत्न करतो 6000पेक्षा जास्त उंचीचा, तर ऑब्व्हियसली आपल्याला भारताचा हा जो काश्मीरकडचा जो भाग आहे, हा भाग जो आहे काश्मीरकडचा जो भाग आहे हा 6000पेक्षा जास्त उंचीचा आपल्याला दिसून येतो. हा जो भाग आहे तो 6000पेक्षा जास्त उंचीचा आपल्याला दिसतो. हिमालय पर्वतरांगा ज्या आहेत ते भारतातल्या ते 6000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या आपल्याला दिसून येतात. हा भाग कोणत्या दिशेला आहे, तर हा भाग आहे भारताच्या उत्तरेला. ओके, तर मग आपलं उत्तर येईल की भारतातील 6000पेक्षा जास्त मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेला आहे, तर तो भारताच्या उत्तर दिशेला आहे. पुढचा प्रश्न आहे की द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी कोशोदा आणि कोणत्या नदी खोऱ्यात, ती कोणत्या नदी खोऱ्यात येते, बरोबर आहे. आता द्वीपकल्प म्हणजे काय, तर हे आपल्याला अगोदर समजून घेतलं पाहिजे. पण मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्याच्या तिन्ही बाजूनी समुद्र आहे आणि मध्ये भूमी आहे अशा भागाला आपण द्वीपकल्प असं म्हणत असतो. भारताचा हा जो काही दक्षिणेकडचं हे जे टोक आहे याला आपण द्वीपकल्प असं म्हणत असतो. सातपुडा पर्वतरांगेच्या खालून हा जो भाग येतो त्याला आपण द्वीपकल्प असं म्हणत असतो. तर भारताच्या द्वीपकल्पावर दक्षिण वाहिनी नदी कोणती आहे, तर आपण असं म्हणू शकतो की गोदावरीची महाराष्ट्रातली, ती भारतातली दक्षिण वाहिनी नदी आहे. आणि दक्षिण वाहिनी नदी असल्यामुळे ती कोणत्या नदी खोऱ्यात येते, तर ती गोदावरी नदी खोऱ्यामध्ये येते. ठीक आहे. त्यानंतर गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेचा आहे, तर इथं आपण जर बघितलं काय प्रश्न आहे आपल्याला की गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेचा आहे. हा जो भूभाग आहे, हा भूभाग आहे, सॉरी मी पेन चेंज करू जरासं थोडंसं. ओके, हा जो भूभाग आहे हा भूभाग उत्तर दिशेला येतो. तो गडद हिरव्या रंगाने आपल्याला दाखवलेला आहे. आणि या भूभागाचा उतार कोणत्या दिशेने आहे, तर त्या भूभागाचा उतार जर आपण बघितला तर तो पश्चिम दिशेने आपल्याला त्याचा उतार दिसतो. साहजिक तिथून गंगा नदी वाहते, त्याला गंगेचा मैदानी प्रदेश असं म्हणतात. आणि हा गंगा नदीचा जो उतार आहे, हा हिरव्या रंगाने दाखवलेला जो काही प्रदेश आहे त्याचा जो उतार जो आहे तो उतार भारताच्या पूर्व दिशेला तो आहे. ओके, या उतारावरून वाहणाऱ्या ज्या सगळ्या नद्या आहेत त्या नद्या पूर्व दिशेला वाहतात आणि शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. म्हणून हा जो गडद हिरव्या रंगाचा उत्तरेकडचा भाग आहे त्याचा उतार भारताच्या पूर्वेकडं आहे. ठीक आहे. आता अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारादरम्यान आलेल्या पठारांची यादी करा. मी नकाशा थोडासा झूम करतो. ओके, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल.
इथे जर आपण पाहिला तर हा आहे आरवली पर्वत, ठीक आहे. त्यानंतर छोटा नागपूर पठार जर आपण बघितलं तर हा आहे छोटा नागपूर पठार, ठीक आहे. या पठारांदरम्यान कोणकोणते पठार येतात ते आपल्याला सांगितलंय. तर जर आपण पाहिलं की आरवली पर्वत आणि इकडचा हा छोटा नागपूर पठार या दरम्यान कोणकोणते पठार आहेत, तर इथं तुम्ही पाहू शकता माळव्याचे पठार आहे, त्यानंतर बुंदेलखंडचे पठार आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मेवाड पठार हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतं, ठीक आहे. त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी हां तर माळवाचे पठार, ठीक आहे, मेवाडचे पठार आणि बुंदेलखंड पठार हे पठार हे आरवली पर्वत ते छोटा नागपूर पठार यांच्या सगळ्यांच्या या दोन्हीच्या दरम्यान येतात, ठीक आहे. चला पुढं पहा. आता पूर्व घाटातील पर्वत शिखरांची नावं तुम्हाला सांगायला सांगितलेली आहेत. तर पूर्व घाट म्हणजे नेमकं काय ते समजून घेणं अगोदर गरजेचं आहे. पूर्व घाट म्हणजे काय, भारताच्या दोन्ही समुद्र किनारे जे आहेत, पूर्व समुद्र किनारा पश्चिम समुद्र किनारा यांच्यामध्ये डोंगर रांगा जातात, बरोबर आहे. या डोंगर रांगांना पूर्व घाट आणि पश्चिम घाट असं म्हटलं जातं, बरोबर आहे. तर हा जो काही हा जो काही भाग आहे पूर्व किनारपट्टीला लागून ह्या ज्या डोंगर रांगा आहेत याला भारताचं पूर्वेकडचं पठार म्हणलं जातं, सॉरी पूर्व घाट असं म्हणलं जातं. या पूर्व घाटामध्ये कोणकोणते पठार कोणकोणते शिखर आले, ओके. त्या पूर्व घाटातील शिखराचं नाव आपल्याला सांगायला सांगितले. तर एकदा समजून घ्या की हा जो भारताच्या पूर्वेकडच्या ह्या ज्या डोंगर रांगा आहेत पूर्व किनारपट्टीकडचा ज्या डोंगर रांगा आहेत त्याला पूर्वेकडचं पठार असं म्हटलं जातं. याच्यामध्ये कोणतं शिखर आलंय ते आपल्याला शोधायला सांगितले, ठीक आहे. आपण नकाशा जरासा झूम करूया जेणेकरून आपल्याला ते शिखर शोधता येईल, ओके. तर आपण जर इथं पाहिलं इथे जर आपण पाहिलं तर हा जो भाग आहे, ठीक आहे, हा जो भाग आहे इथं महेंद्रगिरी नावाचं एक शिखर आहे, ठीक आहे. त्यानंतर जर आपण थोडंसं खाली आलो, सॉरी मलयगिरी हे एक शिखर आहे, ठीक आहे. त्यानंतर जर आपण थोडंसं खाली आलो, एक मिनिट, इथं जर आपण बघितलं तर मलयगिरी नावाचं इथे एक शिखर आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण थोडंसं वर गेलो, ठीक आहे, तर इथं महेंद्रगिरी हे नावाचं हे शिखर आपल्याला या ठिकाणी दिसतं. हे दोन शिखर आपल्याला पूर्व घाटामध्ये दिसतात, एक आहे मलयगिरी, दुसरा आहे महेंद्रगिरी, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, निलयगिरी पर्वताचं साक्षर स्थान सांगा. पुढचा प्रश्न पहा, सह्याद्री पर्वत रांगेची उंची कोणत्या दिशेला वाढत जाते. तर पहा हा जो भाग आपल्याला दिसतो पूर्व किनारपट्टीवरचा हा जो भाग दिसतो या भागाला सह्याद्री पर्वतरांगा असं म्हणतात. सह्याद्री पर्वतरांगांची जर आपण उंची पश्चिम घाट असं म्हणतात, बरोबर आहे. पश्चिम घाटापैकी जो काही भाग महाराष्ट्रामध्ये येतो पर्वतरांगांचा त्याला सह्याद्री पर्वत असं नाव आहे. सह्याद्री पर्वताची जर उंची आपण बघितली तर सह्याद्री पर्वतरांगाची उंची ही उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना वाढत जाते. तर जसं आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे येतो त्यावेळेस सह्याद्री पर्वतरांगाची उंची आपल्याला वाढलेली दिसते, ठीक आहे. पुढं, विंध्य पर्वत कोणत्या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे. विंध्य पर्वत आपण जरासा विंध्य पर्वत बघूया. विंध्य पर्वत कुठे हा जो आहे हा आहे विंध्य पर्वत. विंध्य पर्वत कोणत्या दोन नद्या खोऱ्यांचा जलविभाजक आहे. तर दक्षिणेकडील नद्या आणि उत्तरेकडील नद्या, दक्षिण वाहिनी नद्या आणि उत्तर वाहिनी नद्या या दोन नद्यांना डिवाइड करणारा हा जो काय आहे विंध्य पर्वत हा जलविभाजक आहे, ठीक आहे. चला हा झाला आता भारताचा नकाशा.
आता बघा खाली आपल्याला पुन्हा एकदा ब्राझीलचा प्राकृतिक नकाशा दिलाय आणि प्राकृतिक नकाशा दिलेला असताना खाली काही आपल्याला प्रश्न विचारले, बरोबर आहे, आणि त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायला सांगितलेली आहे. जसं की आपल्याला पहिला प्रश्न विचारला की ॲमेझॉन नदी खोरे कोणत्या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे. तर सगळ्यात अगोदर ॲमेझॉन नदी खोरे कुठे आहे आपल्याला ते बघूया. हे जे आहे मी जे दर्शवतोय हा आहे ॲमेझॉन नदीचे खोरे. तर ॲमेझॉन नदीची खोरे कोणत्या दोन उच्चभूमीच्या दरम्यान आहे, तर ते आहे गियाना उच्चभूमी आणि दुसरे आहे ब्राझीलची उच्चभूमी. ब्राझीलची उच्चभूमी आणि गियाना उच्चभूमी या दोन उच्चभूमींच्या दरम्यान काय आहे, ॲमेझॉन नदीचं खोरं आहे. ॲमेझॉन ही ब्राझीलमधली सगळ्यात मोठी नदी म्हणून ओळखली जाते. त्यानंतर 500 ते 1000 मीटर उंची असलेल्या प्रदेशाचे निरीक्षण करायला सांगितलंय आणि पिवळ्या रंगाने दाखवलेल्या भूमीच्या विस्ताराचे दिशांच्या संदर्भात योग्य वर्णन करा असा आपला प्रश्न दिलेला आहे. तर 500 ते 1000 दरम्यानची जी काही भूमी आपण जर सूची जर बघितली तर त्याच्यामध्ये पिवळ्या रंगाने हा भाग दर्शवलाय. तर हा जो भाग आहे ब्राझीलच्या उच्चभूमीचा हा भाग हा आहे ब्राझीलच्या उच्चभूमीचा हा जो भाग आहे तो 500 ते 1000 या उंचीच्या दरम्यानचा आहे. आणि याच्या कोणकोणत्या दिशेच्या भूमीच्या विस्ताराच्या दिशांच्या संदर्भात आता जर आपण जर बघितलं तर हा जो भाग आहे तो दक्षिण उत्तर हा वाढलेला दिसतो, दक्षिण उत्तर आपल्याला पसरलेला दिसतो, बरोबर आहे. चला पुन्हा आपण जसं दक्षिणेकडे येत जातो, उच्चभूमी ब्राझीलच्या उच्चभूमीवरून दक्षिणेकडे येत जातो, तसं या उच्चभूमीची उंची जी आहे ती उंची आपल्याला दक्षिणेकडे जाता उत्तरेकडे जाताना वाढताना दिसते. ठीक आहे. तर तर पुन्हा त्यांनी आपला प्रश्न विचारला की हा जो पिवळ्या रंगानं दर्शवलेला जो काही भाग आहे, बरोबर आहे, हा काय दर्शवतो. तर हा आपण पहिला अगोदर बघूया. हा जो पिवळ्या रंगाचा दर्शवलेला भाग आहे हा आहे पिवळ्या रंगाने दर्शवलेला भाग, जिची उंची जवळपास 500 ते 1000 मीटर आहे. हा जो पिवळ्या रंगाने दर्शवलेला भाग आहे त्याला ब्राझीलची उच्चभूमी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ब्राझीलची उच्चभूमी. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न काय, ॲमेझॉन नदी खोऱ्यात इतरत्र 200 मीटरपेक्षा कमी उंची असलेले भूप्रदेश कुठे. 200 पेक्षा कमी कोणत्या रंगाने दाखवलेत, तर आकाशी रंगाने आपल्याला ते दाखवलेले आहेत. आणि जर आपण पाहिलं, ठीक आहे, हिरव्या रंगाने आपल्याला ते दाखवलेले 200 ते 500 मीटर 200 मीटरपेक्षा कमी. ठीक आहे. तर तो गडद हिरव्या रंगाने आपल्याला दाखवलेले दिसतात. हे जे ॲमेझॉन नदीचं खोरं आहे, ओके, ह्या ॲमेझॉन नदीची खोरीची जी उंची आहे ती जी उंची आहे किंवा पॅराग्वे नदीची जी उंची आहे आणि थोडासा हा जो किनारी प्रदेश आहे हा जर आपण बघितला व्यवस्थितपणे तर याची जी उंची आहे ती 200 मीटरपेक्षा कमी आहे. आणि या दरम्यातून 200 मीटरपेक्षा कमी असल्यामुळे इथं आपल्याला नद्या वाहताना दिसतात. जसं की ॲमेझॉन नदीचं खोरं जे आहे तो 200 मीटरपेक्षा कमी आहे, बरोबर आहे. आणि इकडे आपण जर बघितलं तर पॅराग्वे नदीचं खोरं सुद्धा काय आहे, 200 मीटरपेक्षा कमी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 200 मीटर ते 500 मीटर उंची असलेल्या ज्यातून ॲमेझॉन नदीच्या अनेक उपनद्या वाहतात अशा पठारी भागाचे वर्णन तुमच्या शब्दामध्ये करा. ठीक आहे, काय अडचण नाही. चला ओके. जरा थोडंसं आपण भारताच्या प्राकृतिक रचनेकडे आपण थोडंसं बोलूया. भारताच्या प्राकृतिक रचनेच्या दृष्टिकोनातून भारताचे 5 भाग केलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात. पहिला भाग आहे हिमालय, दुसऱ्या भागाला आपण उत्तर भारतीय मैदानी प्रदेश असं म्हणतो, तिसरा भाग जो आहे त्याला द्वीपकल्प असं म्हणतो, त्यानंतर किनारपट्टीचे प्रदेश आणि द्वीपसमूह असे 5 वेगवेगळ्या विभागांमध्ये भारताच्या प्राकृतिक रचनेचा काय केलेला आहे, भारताचे 5 प्राकृतिक विभाग केलेले आपल्याला दिसतात. तर सर्वात पहिला थोडंसं हिमालयाचा अभ्यास करूया. तर हिमालयाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय तर हा हिमालय सर्वात अर्वाचीन असा बलिपर्वत आहे. आणि मागच्या इयत्तेमध्ये बलिपर्वत म्हणजे काय आहे आपण शिकलो होतो, बरोबर आहे. नंतर हा हिमालय जो आहे तो अर्वाचीन असा बलिपर्वत आहे. तजाकिस्तानच्या पामीरच्या पठारापासून तर हिमालय हा पूर्वेकडे पसरलेला दिसतो. आशिया खंडातील ही प्रमुख पर्वत प्रणाली आपण असं तिला म्हणतो. भारतामध्ये जम्मू काश्मीरपासून तर अरुणाचल प्रदेशपर्यंत हिमालय आपल्याला पसरलेला दिसतो. हिमालयाची जी सुरुवात आहे ती ताजिकिस्तानमध्ये होतो, पामीरच्या पठारापासून होते. मात्र भारतामध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस भारतातला जो हिमालय आहे तो जम्मू काश्मीरपासून तर अरुणाचल प्रदेशापर्यंत आपल्याला या ठिकाणी काय झालेला दिसतो, पसरलेला दिसतो. आपण या ठिकाणी नकाशाच्या साहाय्याने आपण पाहू शकतो की हा जो हिमालय आहे तो हिमालय या दक्षिणे या ठिकाणी आपण पाहू शकतो की जम्मू काश्मीरपासून तो सुरू होतो तर थेट आपल्या इकडं मध्ये नेपाळ आणि भूतान यांच्यामध्ये जाऊन तो अरुणाचल प्रदेशपर्यंत आपल्याला पसरलेला दिसतो. आणि हा जो हिमालय आहे तो आशिया खंडातलेच नव्हे तर जगातला सुद्धा तो एक प्रमुख पर्वत म्हणून त्याला ओळखला जातो, बरोबर आहे. आणि हिमालय हा काही एकच पर्वतरांग नसून आणि हिमालयामध्ये अनेक जे समांतर पर्वतरांग आहेत
अनेक ज्या पर्वतरांगा आहेत त्या अनेक पर्वतरांगांचा मिळून आपला हिमालय तयार झालेला आहे. आता शिवालिक ही जी पर्वतरांग आहे ती सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे, बरोबर आहे. शिवालिक पर्वतरांगेपासून आपल्या या ठिकाणी जर थोडस या ठिकाणी आपण पाहू शकतो बरोबर आहे. तर शिवालिक ही सर्वात अलीकडची जी पर्वतरांग आहे ती शिवालिक आहे. शिवालिक इकडे आपण सगळ्यात दक्षिणेकडची पर्वतरांग आहे. त्यानंतर आपण जसं उत्तरेकडे जातो, बरोबर आहे, त्यानंतर आपल्याला लघु हिमालय लागतो, बृहत हिमालय लागतो, त्यानंतर हिमालय पलीकडील पर्वतरांगा आपल्याला लागतात. या ज्या पर्वतरांगा आहेत त्या अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत. म्हणजे सर्वात शिवालिक ही सर्वात अर्वाचीन म्हणजे सर्वात आधुनिक अशी पर्वतरांग आहे. त्यानंतर हळूहळू आपण जसं दक्षिणेकडून म्हणजे शिवालिक पर्वतरांगेच्या वरवर जातो, बरोबर आहे, बृहत हिमालय असो लघु हिमालयाकडे आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस प्राचीन पर्वतरांगा आपल्याला प्राचीन पर्वतरांगा आपल्याला आढळतात, बरोबर आहे. तर यामध्ये या पर्वतरांगामध्ये पश्चिम हिमालय जो की काश्मीरमधला हिमालय आहे, त्यानंतर मध्य हिमालय ज्या कुमाऊच्या ज्या टिकड्या आहेत कुमाऊचे हिमालय असा आहे, आणि आसाममधला जो हिमालय आहे त्याला आपण पूर्व हिमालय असे आपल्याला आपण भाग पाडलेले आपल्याला दिसतात, जसे की तुम्ही पाहू शकता. हा जो काश्मीरमधला हिमालय आहे याला आपण पश्चिम हिमालय असं म्हणूया. त्यानंतर हा जो मध्य हिमालय आहे कुमाऊ टेकड्यांचा त्याला आपण मध्य हिमालय असं म्हणूया. आणि हा जो आसाममधला हा थोडासा जो भाग आहे याला आपण पूर्व हिमालय असं म्हणूया. हे असे हिमालयाचे 3 भाग पडलेले आपल्याला दिसतात, ठीक आहे. त्यानंतर पहा उत्तर भारतीय मैदान. आता हिमालयापासून ज्यावेळेस आपण खाली येतो हिमालयाच्या पायथ्यापासून तर भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत, ठीक आहे. जर आपण व्यवस्थितपणे थोडंसं निरीक्षण करूया. हा जो हिमालयाचा पायथा आहे, ओके, या हिमालयाच्या पायथ्यापासून तर हे जे सातपुडा पर्वतरांगा आहेत इथपर्यंत हा जो मधला भाग आहे या मधल्या भागाला मैदानी प्रदेश असं म्हटलं जातं, ठीक आहे. उत्तरेकडील मैदानी प्रदेश असं म्हटलं जातं. तर या उत्तरेकडील मैदानी प्रदेश जो आहे तो हिमालयाच्या पायथ्यापासून सुरू होतो, तिकडे सातपुडा पर्वतरांगेच्या दरम्यान जो काही मधला भाग आहे, बरोबर आहे, त्याला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश असं म्हटलं जातं, ठीक आहे. पश्चिमेकडे तो इथं आपण पाहू शकतो पश्चिमेकडे इकडे राजस्थानपासून तर तो जवळपास इकडं आसामपर्यंत हा जो भाग आहे इथपर्यंत हा गंगेचा हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आपल्याला पसरलेला दिसतो, ठीक आहे. या उत्तर भारतीय प्रदेश म्हणतात. आणि हा जो भाग आहे तो बहुतांश सकल आणि सपाट आहे. इथं कसल्याही प्रकारच्या पर्वतरांगा आपल्याला जवळपास आढळत नाही. दूरपर्यंत जर आपण बघितलं उत्तर भारतामध्ये उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये तर दूरपर्यंत आपल्याला काय दिसतात, फक्त मैदान सगळे सपाट मैदान दिसतात. इथे कुठल्याही प्रकारच्या टेकड्या किंवा कसल्याही प्रकारचे पर्वतरांगा जास्त करून आपल्याला आढळत नाहीत, ओके. आणि अरवली उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे 2 भाग केले जातात. पहिला भाग आहे अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग, ओके, आणि गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश असून त्याला गंगेचे मैदान असं म्हणले जाते. आणि या मैदानाचा पूर्वेकडे इकडं बघा हा आहे इथं अरवली पर्वत, ठीक आहे. या अरवली पर्वतरांगाच्या इकडचा जो भाग आहे हा आहे इथं अरवली पर्वत, ओके. आणि हा अरवली पर्वतरांगाच्या इकडचा जो भाग आहे पूर्वेकडचा भाग त्याला गंगेच्या मैदानी प्रदेश असं म्हणून ओळखलं जातं, गंगा नदीचं खोरं म्हणून ओळखलं जातं. आणि हा जो भाग आहे या भागाचा जो उतार आहे तो उतार आपल्याला पूर्व दिशेने दिसतो, बरोबर आहे. म्हणूनच गंगा नदी जी आहे जी हिमालयामध्ये उगम पावल्यानंतर ती गंगा नदी वाहत ती शेवटी पुढे जाऊन मिळते पश्चिम बंगालमधून बांगलादेशमधून ती बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. ह्या नद्यांचा जो उतार आहे यमुना असो, कोसी असो, गंडक असो किंवा मग गंगा असो यांचा सगळा जो उतार आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा जो उतार आहे तो उतार आपल्याकडे पूर्वेकडे असलेला दिसतो, ठीक आहे. आता पश्चिम बंगालमधील जे काही जो बहुतांश भाग आहे, ओके, आणि बांगलादेशमधला काही भाग आहे हा गंगा आणि ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो, ओके. या प्रदेशात आता ह्या ज्या त्रिभुज प्रदेश म्हणजे काय हे आपल्याला फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस मोठमोठ्या ज्या नद्या आहेत, ओके, त्या नद्या ज्यावेळेस समुद्राला जाऊन मिळतात
मी या ठिकाणी तुम्हाला थोडंसं त्रिभुज प्रदेशाचं हां हे ज्या मोठमोठ्या नद्या आहेत ह्या नद्या ज्यावेळेस समुद्राला जाऊन मिळतात त्या समुद्राला जाऊन मिळत असताना त्या सलग प्रवाहाने जाऊन मिळत नाही तर त्याचे छोटे छोटे प्रवाह तयार करतात आणि आपल्यासोबत थोडासा गाळ वाहून आणतात. हा गाळ ज्या ठिकाणी साचतो आणि त्याचे छोटे छोटे प्रवाह तयार होतात त्यांना त्रिभुज प्रदेश असं म्हटलं जातं. या ठिकाणी तुम्ही आकृतीमध्ये हे छोटे छोटे प्रवाह आपण तिथं पाहू शकतो, बरोबर आहे. आणि या प्रवाहांच्या दरम्यान तुम्ही छोटे छोटे मैदानं तयार झाले, गाळ वाहून आलेलं गाळ तिथं साचलेलं आपण पाहू शकतो. याच्यामुळे काय तर होतात तर याच्यामुळे त्रिभुज प्रदेश निर्माण होतात. ठीक आहे, त्यामुळे त्रिभुज प्रदेश निर्माण होतात. आणि भारतामध्ये गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्या या पश्चिम बंगालमधून बांगलादेशमध्ये ज्यावेळेस जातात त्यावेळेस जात असताना समुद्राला मिळत असताना स्वतःचा त्रिभुज प्रदेश तयार करतात. त्रिभुज प्रदेश तयार केल्यामुळे तिथं त्रिभुज प्रदेश तयार करतात. आणि सुंदरबन हा जो काही लक्षात ठेवण्याची बाब आहे की सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश ते तयार करतात आणि सुंदरबन हा जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. ओके, पुन्हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा जर प्रदेश आपण बघितला त्याच्या पश्चिमेकडे जर आपण गेलो, भारताच्या पश्चिमेकडे जर आपण गेलो तर हे याला आपण वाळवंट असं म्हणतो. या ठिकाणी तुम्ही ठीक आहे, हा जो आहे हा वाळवंटाचा भाग आपण त्या ठिकाणी पाहू शकतो, बरोबर आहे. याला स्थळचे वाळवंट असं म्हटलं जातं किंवा मरुस्थळ असं म्हटलं जातं. राजस्थानचा जो बहुतांश भाग आहे, ठीक आहे, राजस्थानचा जो बहुतांश भाग आहे, राजस्थानचा बहुतांश भाग या ठिकाणी आपण पाहू शकतो तो वाळवंटाने व्यापलेला आपण पाहतो. ठीक आहे, त्यानंतर उत्तर भारताच्या उत्तरेकडील भागास, ओके, उत्तर भागी मैदानी प्रदेशच्या उत्तरेकडील भागास आपण काय म्हणतो तर त्याला पंजाबचा मैदानी प्रदेश असं म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, हा जो भाग आहे पंजाबचा तर पंजाबच्या या भागाला आपण पंजाबची मैदान असं म्हटलं तर मैदानी प्रदेश असं ओळखला जातो. ठीक आहे, आणि हा जो प्रदेश आहे अरवली पर्वत रांगा तर दिल्लीचे डोंगर रांगा यांच्या दरम्यान तो पसरलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो. ठीक आहे, आता या मैदानाची निर्मिती काय होतं तर सतलज सारख्या ज्या नद्या आहेत, ओके, त्यानंतर त्या उपनद्याच्या ज्या उपनद्या आहेत त्या उपनद्या काय करतात तर त्या पंजाबमधून वाहत असताना सोबत गाळ घेऊन येतात. गाळ त्या ठिकाणी पसरतो आणि त्या ठिकाणी पंजाबचा जो प्रदेश आहे तो मैदानी प्रदेश तयार होतो. तो अत्यंत सुपीक असा मैदानी प्रदेश त्याला समजलं जातं. या मैदानी प्रदेशातली जी मृदा आहे, जी माती आहे ती अत्यंत सुपीक अशी समजली जाते. त्यामुळं पंजाबमध्ये सगळ्यात जास्त शेतीचं उत्पादन आपण घेताना पाहू शकतो. ठीक आहे, ही सतलज नदी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. चला पुढचा पॉईंट पहा, द्वीपकल्प. आता मैदानी प्रदेशाच्या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला आणि हिंदी महासागराकडे तर निमुळता होत जाणारा जो काही भाग आहे त्याला आपण काय म्हणत असतो द्वीपकल्प असं म्हटलं जातं, बरोबर आहे. द्वीपकल्प म्हणजे काय, ज्याच्या तिन्ही बाजूने समुद्र आणि मध्ये भूमी आहे अशाला आपण द्वीपकल्प म्हणतो. इकडे पाहू शकतो तुम्ही सातपुडा पर्वतरांगा, ठीक आहे, आणि ही जी काही भूमी आहे भारताची याला द्वीपकल्प असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर हा जो द्वीपकल्प आहे भारताचा तो अनेक मोठ्या लहान मोठ्या पर्वतांनी काय झालेला आहे, बनलेला आहे. याच्यामध्ये पश्चिम घाट आहे, पूर्व घाट आहे, सह्याद्री पर्वत, निलगिरी पर्वत यासारखे पर्वतरांगा आहेत, बरोबर आहे. त्याच्यामध्ये छोटे मोठे पठार सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो, जसे की तेलंगणाचं पठार आहे, त्यानंतर दख्खनचे पठार आहे, बरोबर आहे. अशा छोट्या मोठ्या प्रदेशांनी हा भाग बनलेला आहे. याच्यामध्ये अरवली जो पर्वत आहे तो सर्वात प्राचीन पर्वत म्हणून भारतामध्ये ओळखला जातो. हा जो अरवली पर्वत आहे तो भारतातला सगळ्यात प्राचीन पर्वत ओळखला जातो. ठीक आहे, याच्यामध्ये आपण पाहू शकतो की विंध्य पर्वतरांगा असो, सातपुडा पर्वतरांगा असो, त्यानंतर हे पूर्वेकडचे पठार असो, यानंतर हे पश्चिमेकडचे पठार, पश्चिम घाट असो, पूर्व घाट असो, असे अनेक पर्वतीय प्रदेश आपल्याला द्वीपकल्पामध्ये आढळून येतात. ठीक आहे, आता खाली तुम्हाला काही प्रश्न दिलेत की अरवली पर्वत कोणत्या दिशेंना पसरलेला आहे, याला म्हणतात अरवली पर्वत. आणखी आपण थोडंसं झूम करूया. ठीक आहे, आपण पाहू शकतो या ठिकाणी अरवली पर्वत
अरवली पर्वत कोणत्या, हा आहे अरवली पर्वत. ठीक आहे, अरवली पर्वत कुठं कोणत्या दिशेने पसरलेला आहे, तर अरवली पर्वत जो आहे तो उत्तर ते दक्षिण या दिशेने पसरलेला आहे, दक्षिण उत्तर तो पसरलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो. अरवली पर्वत कोणत्या दोन नद्यांचा जलविभाजक आहे, तर पूर्व आणि पश्चिम या दोन नद्यांचं जलविभाजक म्हणून अरवली पर्वताला काय घेतलं जातं, नाव घेतलं जातं. आता खाली दख्खनचा पठार आपल्याला पाहूया. हे जे पिवळ्या रंगाने आपण दिसतंय अरे, हे जे पिवळ्या रंगाचं हे पठार आहे याला दख्खनचं पठार असं म्हटलं जातं. तर दख्खनचा पठाराचा विस्तार कोणकोणत्या राज्यामध्ये आहे, दख्खनचा पठार हे जे आहे ते तेलंगणामध्ये आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आहे, सोबत कर्नाटकमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. दख्खनच्या पठाराचं काय आहे विस्तार इथे आपण पाहू शकतो. दख्खनच्या पठाराच्या पश्चिमेस कोणती पर्वतरांग आहे, तर दख्खनच्या पठाराच्या पश्चिमेस जर आपण गेलो तर या ठिकाणी आपण पाहू शकतो पश्चिम घाट ही पर्वतरांग आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर दख्खनच्या पठाराच्या पश्चिमेला कोणते आहे, तर पश्चिम घाट ही पर्वतरांग आहे. पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये काय, तर पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिमेला आहे, बरोबर आहे, आणि ती उत्तर दक्षिण पसरलेली ती पर्वतरांग आहे. आता पश्चिम घाटाला जलविभाजक का म्हणतात असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर पश्चिम घाटाला जलविभाजक यासाठी म्हणतात की पश्चिम घाट जो आहे तो पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या आणि पश्चिम दिशेला वाहणाऱ्या नद्या या दोन नद्यांना काय करतो, डिवाइड करतो, म्हणून त्याला पूर्व आणि पश्चिम नद्यांचं काय म्हटलं जातं, जलविभाजक म्हटलं जातं. ठीक आहे. दपा किनारी प्रदेशाचा आपल्याला अभ्यास करायला सांगितलाय, बरोबर आहे. किनारी प्रदेशाचा अभ्यास करत असताना आपण पाहू शकतो की भारताला जवळपास 7500 किलोमीटरचा किनारी प्रदेश आपल्याला लाभलेला आहे. द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे आणि पश्चिमकडे ही किनारपट्टी आपल्याला दिसते, आणि या दोन्ही किनारपट्टीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये फरक आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की हा आहे भारताचा 7500 किलोमीटरचा काय आहे किनारपट्टी प्रदेश आहे, बरोबर आहे. पश्चिमेला जर आपण गेलो तर आपल्या किनारपट्टीच्या पश्चिमेला पश्चिम घाट आहे, पूर्वेला गेलो तर आपण किनारपट्टीला पूर्व घाट आपण या ठिकाणी पाहू शकतो, बरोबर आहे. तर पश्चिम किनारा जो आहे भारताचा भारताचा जो काही पश्चिम किनारा आहे तो पश्चिम किनारा हा अरबी समुद्राला लागून आहे. ठीक आहे, बरोबर आहे. पश्चिम घाट जो आहे पश्चिम किनारपट्टीला लागून आहे, आणि त्याच्या ज्या अनेक डोंगर रांगा आहेत त्या अत्यंत जवळ आहे. आपण महाराष्ट्रामध्ये जर कोकणामध्ये गेलो तर सह्याद्री पर्वत जर आपण पाहिला तर सर्व सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांचं जवळपास आपण जोडलेला दिसतो. सह्याद्री पर्वत हा सुद्धा पश्चिम घाटाचाच एक भाग आहे. हा जो पश्चिम घाट आहे, पश्चिम घाटाच्या या पसरलेल्या पर्वतरांगा आहे, त्या पश्चिम घाटातल्या पर्वतरांगा ह्या किनारपट्टीला लगेच लागून आपल्याला या ठिकाणी दिसतात. फक्त 37 ते 30 किलोमीटरचं अंतर आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो. आणि पश्चिम किनारपट्टीची जी रुंदी आहे, समुद्रापासूनची पश्चिम किनारपट्टीची जी रुंदी सुद्धा अत्यंत कमी आहे. पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व घाट हे एकमेकांच्या अतिशय जवळ असल्या कारणानं ह्या पश्चिम घाटावरून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या अत्यंत वेगाने वाहतात, आणि अत्यंत वेगाने वाहून त्या सरळ सरळ कोणाला मिळतात, अरबी समुद्राला जाऊन मिळतात, बरोबर आहे. आणि अत्यंत वेगाने वाहत असल्यामुळं या ठिकाणी आपल्यासोबत ते गाळ वाहून आणत नाहीत, त्या अत्यंत टणक खडकावून वाहतात. त्यामुळं पश्चिम किनारपट्टीवर कसल्याही प्रकारचा त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाहीत, त्या सरळ येतात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात. तिथं आपल्याला खडकाळ तिथली जी जमीन आहे पश्चिम किनारपट्टीवरची ती आपल्याला खडकाळ असलेली आपल्या या ठिकाणी आढळून येते, बरोबर. त्यानंतर हा जो आहे हा आपल्या पूर्व किनारपट्टीचा जर आपण अभ्यास केला तर पूर्व किनारपट्टी हा बंगालच्या उपसागराला लागून आहे, बरोबर आहे. हा आहे बंगालचा उपसागर, बरोबर आहे. पूर्व किनारपट्टी बंगालच्या उपसागराला लागून आहे, आणि बंगालच्या उपसागराला लागून असताना तर हा जो किनारा आहे तो नदीच्या संचयनानं म्हणजे काय, खूप दूरवर नदी वाहत येतात, येताना आपल्यासोबत गाळ घेऊन येतात, आणि ह्या गाळा तो किनारपट्टीवर त्या नद्या समुद्राला मिळत असताना त्या किनारपट्टीवर त्या साचतात, आणि त्या गाळातून त्या किनारपट्टीची निर्मिती झालेली आहे. म्हणून हा जो पूर्व किनारा आहे भारताचा बंगालच्या उपसागराला लागून असलेला तो कशाने बनलेला आहे, तर तो गाळानं बनलेला आहे, तो नदीच्या संचयन कार्यानं बनलेला आहे. आता ह्या ज्या नद्या आहेत त्या नद्या पश्चिम घाटामध्ये उगम पावतात आणि पूर्व किनारपट्टीवर येऊन मिळतात.
आणि आता ते खूप लांबचा पल्ला गाठत असल्यामुळं, लांबच्या दुरून येत असल्यामुळं या जमिनीच्या मंद उतारावर म्हणजे जमिनीहून वाहतात आणि संथ गतीने वाहतात. वाहत असताना त्यांची गती संत होत असताना त्यासोबत गाळ वाहून आणतात. गाळ वाहून आणल्यामुळं तो जो गाळ आहे तो नदीला मिळत असताना गाळ साचला जातो आणि जाता साचला असताना आपण मागच्या आकृतीमध्ये पाहिलं होतं की ते त्रिभुज प्रदेश निर्माण करतात, वेगवेगळे प्रवाह निर्माण करतात आणि या गाळाच्या संचयनाकारणातून पूर्व किनारपट्टीवर आपण त्रिभुज प्रदेश निर्माण झालेले पाहू शकतो. ठीक आहे. आता पुढचा आपला घटक आहे भारताचे काही या ठिकाणी आपण पाहू शकतो की द्वीपसमूह ज्यांना आपण म्हणू शकतो बेट, बरोबर आहे. तर भारताचे काही बेट आहेत, बरोबर आहे. आता भारताच्या मुख्य भूमीच्या सोडून जर आपण समुद्रामध्ये गेलो तर भूमीशी जुळलेले असले एक लहान छान भारताच्या मालकीचे अत्यंत छोटे छोटे काही बेट आहेत, बरोबर आहे. आता या बेटांना काही किनारी बेटे आहेत बरोबर आहे. तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या थोड्याशा आतमध्ये गेल्यानंतर खूप मोठमोठे बेटं सुद्धा आपल्याला या ठिकाणी आढळतात, बरोबर आहे. तर अरबी समुद्रामध्ये जर आपण गेलो तर अरबी समुद्रामधला हा जो काही बेट आहेत, बेटांचा समूह आहे, त्याला आपण लक्षद्वीप असं म्हणून ओळखलं जातं. अनेक छोटे छोटे बेटं आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. अनेक छोटे छोटे बेटं मिळून तो जो विभाग आहे तो लक्षद्वीप नावाचा बेटांचा समूह आपण त्या ठिकाणी तयार झालेला आपण पाहू शकतो. आणि तसंच जर आपण बंगालच्या उपसागरामध्ये जर आलो, ठीक आहे, तर बंगालच्या उपसागरामध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस या ठिकाणी आपण पाहू शकतो की अंदमान आणि निकोबार बेट आपण या ठिकाणी काय होऊ शकतो पाहू शकतो. ठीक आहे. आता अंदमान निकोबार मधली जी काही बेट आहे ती सहसा बहुतांश जी बेट आहेत ती ज्वालामुखीमुळे तयार झालेली आहेत, बरोबर आहे. आणि ती विस्तारानं मोठी आहेत, ठीक आहे. आणि या समुद्रात जो बॅरन बेट आहे, ठीक आहे, बॅरन बेट जो आहे तो बॅरन बेट हे भारतातलं एकमेव ज्वालामुखीचं उदाहरण म्हणून सांगता येईल. तो एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. निकोबार बेटातील काही जी बेट आहेत